भंडारा जिला सामान्य अस्पताल के वरिष्ठ चिकित्सा अधिकारी डॉक्टर मधुकर कुंभारे पर फर्जी विकलांगता प्रमाण पत्र बनवाने का गंभीर आरोप लगा। शमशेर खान ने प्रेस कॉन्फ्रेंस में दावा किया कि डॉक्टर कुंभारे पूरी तरह स्वस्थ हैं, फिर भी उन्होंने घुटने को विकलांग दर्शाकर फर्जी प्रमाण पत्र हासिल किया। खान ने इस मामले की जांच के साथ साथ जिले में जारी किए गए सभी विकलांगता प्रमाण पत्रों की समीक्षा की मांग की है। साथ ही उन्होंने नाकाड़ी और लांजेवार अस्पताल को बिना मापदंड पूरा किए 100 बिस्तरों की मिली अनुमति पर भी सवाल उठाए। आणि जिल्हाधिकारी भंडारा यांना अल्टिमेटम दिलं होतं। 30 दिवसाची मुदत दिली होती की सर्व संबंधित संशयित बोगस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय पुनर्तपासणी करावी, परंतु तब्बल 1.5 महिना झाल्यानंतरही काल मला 31 तारखेला जिल्हाधिकारी यांच्याकडून एक पत्र प्राप्त झालं। त्या पत्रामध्ये 25 लोकांची यादी माहिती दिली आहे की तपासणी झाल्याचे सांगितलं गेलं आहे। त्यापैकी 4 लोक आपापल्या जिल्ह्यात तपासणीसाठी गेलेले आहेत आणि 21 लोकांची तपासणी झालेली आहे असं त्या पत्रामध्ये उल्लेख केला गेला आहे। परंतु त्या 21 लोकांमध्ये माझ्या माहितीनुसार 10 लोकांची तपासणी झालेली आहे आणि उर्वरित 11 लोक यांनी थातुरमातुर तात्पुरते बनावटी जुन्याच्या प्रमाणपत्रांची टक्केवारी दाखवून वेळकाळूपणा केल्याचा अजून संतापजनक प्रकार केलेला आहे। नमस्कार। भंडारा जिल्ह्यात सामान्य रुग्णालयामध्ये डॉक्टर कुंभारे आरमो यांनी आपले अपंग सर्टिफिकेट खोटी बनवलेली आहे आणि त्याची शासकीय लाभ ते घेत आहे। आणि याविषयी यांची सर्टिफिकेटची चौकशी करण्यात यावी और खोटे आले तर त्यांची पूर्णपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। भंडारा जिल्ह्यामध्ये डॉक्टर लांजेवार और डॉक्टर नाकाडे यांच्या 100 बेडची खाटाची परवानगी देण्यात आलेली आहे और याच्या चौकशी अहवालमध्ये डॉक्टर कुंभारे जे आरएमओ भंडारा जिल्हा हॉस्पिटलचे त्यांनी याची चौकशी केलेली आहे। त्याच्यामध्ये R2T त्यांनी 31/12/2024ला दाखवली आहे और त्याचा अहवाल त्यांनी CS ला दिलेला आहे।